नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण न रेलणारे आणि अगदी परफेक्ट तुपाचं प्रमाण असणारे असे रवा टेक्स्चरचे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी तोंडात टाकताच विरघळण्यासारखा अगदी पेढ्याच्या चवीचा आपला बेसन लाडू झालेला आहे. तर आपण चला पाहूया आता असा लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचं, की ज्यामुळे आपला लाडू अगदी परफेक्ट असा तयार होणार आहे. तर या ठिकाणी मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. तर या वाटीने मी 4 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. तर हे साधं घरचं बेसन आहे. घरची डाळ दळून आणलेली आहे आणि तेच मी या वाटीने 4 वाटी घेतलेलं आहे. आता याच वाटीने 3.5 वाट्या आपल्याला साखर घ्यायची आहे. तर ही पिठी साखर आहे. त्याचबरोबर याच वाटीच्या मेजरमेंटनी मी 2 वाट्या तूप आणि पाव वाटी दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला वेलची पावडर लागणार आहे. तर वेलची पावडर 1 टेबलस्पून एवढी घेतलेली आहे. तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल बेसन लाडूमध्ये तर तुम्ही नाही वापरलीत तरीही चालेल, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर वापरा, कारण बेसन लाडूमध्ये वेलचीची पूड घातल्यानंतर अगदी छान अशी टेस्ट येते. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला बेसन भाजायला घेणार आहोत. तर बेसन भाजायला घेण्यापूर्वी आपण 1 वाटी तूप कढईमध्ये घ्यायचं आहे. तर कढई घेताना एकदम जाड बुडाची घ्यायची किंवा जाड तळ असलेली अशी कढई घ्यायची, म्हणजे बेसन भाजताना अजिबातसुद्धा ते तळाला चिकटत नाही. तर 1 वाटी हे संपूर्णपणे तूप आपण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे तूप पातळ होऊ द्यायचं. तूप पातळ झालं की आपण यामध्ये दूध घालायचं आहे. तर पाव वाटी दूध आपण घेतलेलं आहे. हे पाव वाटी दूध आपण संपूर्णपणे या तुपामध्ये घालायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण असं दूध तुपामध्ये मिक्स करून घेतलं की आपल्या ज्या बेसनाला आहे ते टेक्स्चर खूप सुंदर येतं आणि बेसन भाजताना हे पटकन भाजलं जातं. तर आता संपूर्ण बेसन म्हणजे 4 वाटी बेसन मी या तुपामध्ये घातलेलं आहे. आता आपण भाजायला सुरुवात करूया. तर अगदी मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला संपूर्ण बेसन भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. तर अगदी छान रवाळ टेक्स्चर येण्यासाठी जेवढं आपण सुंदरपणे बेसन भाजून घेऊ किंवा शांतपणे आणि सावकाशपणे बेसन भाजून घेऊ, तेवढंच आपल्या बेसन लाडूला टेक्स्चर हे रवाळ यायला सुरुवात होते आणि चवही छान येते आणि संपूर्ण बेसन हे एकसारख्या रंगावर असं भाजलं जातं. तर पहा, पहिलं हे तूप संपूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. म्हणजे दूध आणि तूप आपण जे एकत्र केलं होतं कढईमध्ये ते सर्व आता बेसनाला लागलेलं आहे. बेसनाने सगळं काही तूप ॲब्झॉर्ब केलेलं आहे. संपूर्ण तूप असं ॲब्झॉर्ब केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण तूप हे आपल्या बेसनामध्ये मुरलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे बेसन आपलं मोकळं झालेलं आहे. तर आता या पद्धतीने आपण 5 ते 7 मिनटं अशाच प्रकारे बेसन हे भाजून घ्यायचं आहे. तर पहिलं 1 वाटीच तूप आपण वापरलेलं आहे. नंतरचं तूप आपण लागेल तसं घालणार आहोत. एकदम तूप घालायचं नाही. एकदम तूप घातलं तर बेसनामध्ये गाठी होतात आणि बेसन भाजणं अतिशय अवघड जातं. तर एकसारख्या टेक्स्चरवरती बेसन भाजायचं असेल तर बेसन असं मोकळं असतानाच आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचं आहे. म्हणजे पहिले 10 मिनटं मी अशाच प्रकारे बेसन हे संपूर्णपणे भाजून घेणार आहे. आता यामध्ये 1 वाटी तूप पूर्णपणे मुरलेलं दिसत आहे आणि बेसनही आपलं जसं भाजायला सुरुवात होतीये, म्हणजे जसं त्याचं उष्णता वाढतीये तसं ते मोकळं व्हायला लागलेलं आहे. तर पहा, आपल्या बेसनाला टेक्स्चर किती सुंदर असं रवाळ आलेलं आहे. अगदी सुट्टं झालेलं आहे बेसन. थोडासा गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. आता मीडियम गॅसवरतीच आपण पुढचं बेसन भाजणार आहोत. तर 10 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर मी 2 टेबलस्पून एवढं तूप यामध्ये घातलेलं आहे. आता परत हे तूप आपण बेसनामध्ये मिक्स करून घेऊया. तर आता या ठिकाणी आपण फक्त 1 वाटी आणि 2 टेबलस्पून एवढंच तूप घालून झालेलं आहे आणि आता आपल्याला मीडियम गॅस ठेवूनच पुढचे 5 ते 7 मिनटं अशाच प्रकारे बेसन हे भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना अजिबातसुद्धा गॅस मोठा करायचा नाही, कारण मोठ्या गॅसवर भाजायला गेलं तर हे पूर्णपणे करपण्याची शक्यता असते आणि यामध्ये गाठीसुद्धा खूप मोठ्या होतात की त्या परत मोडल्या जात नाहीत. त्यासाठी बेसन भाजताना एकदम पेशंटली, एकदम सावकाशपणे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तर दिवाळी फराळ असा बनवायला घेतला आणि बेसन भाजायला घेतलं कीच सगळ्यांना लक्षात येतं, कारण बेसनाचा वासच एवढा छान सुटतो. संपूर्ण घरामध्ये सुगंध सुटायला सुरुवात होते. आता 15 ते 20 मिनटं होत आलेली आहेत बेसन भाजून. तर पहा, या प्रकारे टेक्स्चर आपल्या बेसनाला आलेलं आहे. जर आपण असं उलटण्याने दाबून पाहिलं तर या प्रकारचं असं बेसन आपल्याला मिळतं.
आता आणखी आपल्याला 5 ते 7 मिनटं अशाच प्रकारे बेसन भाजायचं आहे. तर पाहू शकताय तुम्ही, जेव्हा मी बेसन कढईतून तळातून हलवते तेव्हा थोडासा तांबूस कलर याला यायला लागलेला आहे. तर या प्रकारे तांबूस असा कलर यायला लागला की आपण अगदी गॅस हा एकदम लो करायचा आहे आणि लो केल्यानंतरच आपण पुढचं बेसन भाजायचं आहे. कारण या स्टेजला बेसनाचा रंग हा पटकन बदलू शकतो. त्यामुळे अगदी लो गॅस करूनच आपल्याला पुढचं बेसन भाजून घ्यायचं आहे. आता पुढे अजून 5 ते 7 मिनटं याच प्रकारे आपल्याला बेसन भाजायचं आहे. आता गुलाबी रंग यायला लागलेला आहे आपल्या बेसनाला आणि संपूर्ण घरामध्ये या बेसन भाजण्याचा दरवळ सुटलेला आहे. तर ज्यावेळी बेसनाचा सुगंध सुटायला सुरुवात होते त्यावेळी बेसन हे ऑलमोस्ट भाजत आलेलं असतं, त्याचवेळी सुगंध सुटायला सुरुवात होते. तर पहा, या प्रकारे गुलाबीसर असा रंग आपल्या बेसनाला चढायला लागलेला आहे. आता आणखी 5 ते 7 मिनटं पुढची झालेली आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय रंग अगदी गुलाबीसर झालेला आहे बेसनाचा. तर या स्टेजला आपल्याला आता आणखी थोडंसं तूप याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. बेसनाचे लाडू तर आपण दिवाळीसाठी खास बनवतोच, पण कुठे प्रवासाला जायचं असेल तर अशा प्रकारचे लाडू जरी बनवून आपण ठेवलेत आणि प्रवासाला घेऊन गेलो तरी महिनाभर ते छान असे टिकून राहतात. 2 टेबलस्पून आपण तूप यामध्ये घालायचं आहे आणि तूप आता मिक्स करून घेऊया. तूप मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे एकदम पातळसर आपलं बेसन पडलेलं आहे, म्हणजे पिठल्यासारखं बेसन झालेलं आहे. तर या स्टेजला आपल्या लक्षात येऊ शकतं की आपलं बेसन हे ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे. आता फक्त आपल्याला 3 ते 4 मिनटं अशा प्रकारे अगदी लो गॅस ठेवूनच आपल्याला पुढचं बेसन भाजायचं आहे. आणखी 2-3 मिनटं आपण बेसन भाजत राहिलो तर थोडासा या बेसनाचा रंग हा तांबूस होतो. तर ज्या स्टेजला आपल्याला बेसन हलकं वाटायला सुरुवात होते हाताला, त्याचवेळी समजून जायचं की आपलं बेसन हे परफेक्टली भाजलं गेलेलं आहे. त्यापुढे बेसन भाजण्याची अजिबातच गरज पडणार नाही. तर इतपत तूप आपल्या बेसनाला लागणार आहे. यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही. यापेक्षा आपण जर जास्त तूप वापरलं तर आपले बेसनाचे लाडू हे बसायला सुरुवात होते, म्हणजे त्याचा गोलपणा राहत नाही. तूप हे जास्त होतं आणि तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू हे आकार पकडत नाहीत व्यवस्थित. तर पहा, इतपत आपल्याला तांबूस रंगाचं बेसन हवं आहे आणि इतपत पातळ आपल्याला बेसन लागणार आहे. तर इतकं पातळ बेसन झालं की समजून जायचं की आपलं तुपाचं प्रमाण हे बेसनामध्ये परफेक्ट झालेलं आहे. आता आणखी 4-5 मिनटं पुढे भाजल्यानंतर तांबूस रंग चढलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इतपत तांबूस रंग चढल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरही आपण थोडा वेळ बेसन हे हलवतच राहायचं आहे, कारण कढई गरम असल्यामुळे आणखी थोडासा बेसनाचा रंग चढण्याची शक्यता असते. आता बेसन गरम आहे तोपर्यंतच मी पिठी साखर मिक्स केलेली आहे. तर अशा प्रकारे गरम बेसन असतानाच पिठी साखर मिक्स केली की आपली साखर ही छान एकजीव होते आपल्या बेसनामध्ये. तर पहा, पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. अगदी गरम आहे हे बेसन, तरी संपूर्ण साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स केल्यानंतर बेसन हे अजिबात सुद्धा पातळ पडत नाही आणि जसं जसं हे मिश्रण थंड व्हायला सुरुवात होते तसं तसं ते कोरडं व्हायला सुरुवात होते. त्यामुळं कोमट असतानाच आपण याचे लाडू बांधणार आहोत. जर काही साखरेच्या गाठी असतील तर याच स्टेजला आपण मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे बेसनामध्ये साखर ही व्यवस्थित मिक्स होते. तर आता आपण ही कढई गॅसवरून खाली उतरवून ठेवूया आणि संपूर्णपणे मिश्रण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण वेलची पावडर मिक्स करूया. तर 1 टेबलस्पून एवढी वेलची पावडर आपण मिक्स केलेली आहे. आता तर बेसन थोडंसं कोमट होईपर्यंत 2-3 वेळा याला कढईतून पूर्णपणे तळातून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जी साखर आपण मिक्स केलेली आहे ती सर्व बाजूनी एकसारखी अशी बेसनामध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते. तर हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण एका मोठ्या थाळ्यामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मोठ्या ताटामध्ये बेसन काढून घेतलेलं आहे. आता बेसन आपलं कोमट आहे, म्हणजेच हे लाडवाचं मिक्सचर जे तयार झालेलं आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
तुम्ही पाहू शकताय अजिबात सुद्धा कुठेही ते ओलसर राहिलेलं नाही आहे. आणि हाताने असं दाबून दाबून आपण एकसारखी साखर, पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर अगदी छान मऊसूद असं टेक्स्चर आपल्या लाडवाला आलेलं आहे. आता आपण या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहोत. तर लाडू बांधण्यापूर्वी हाताने अशा प्रकारे अगदी मिक्स करून घ्यायची आहे संपूर्ण साखर. साखर मिक्स झालेली आहे. तर आता आपण लाडू बांधून घेऊया. मीडियम साईजचे आपण लाडू बांधणार आहोत. तर लाडू बांधताना आपण याला एखादा मनुका किंवा एखादा काजू किंवा पिस्ता किंवा बदाम जे पण ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असतील ते आपण एक एक करून लावायचे आहेत. तर या प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. तर लाडवाला टेक्स्चर पाहिलात ना किती सुंदर आलेला आहे. अगदी हातामध्ये घोळवल्यानंतर सुद्धा लाडू हा मस्त असा आपला छान तयार होत आहे. तर या प्रकारे पहिला लाडू आपला तयार झालेला आहे. आता आपण अशाच प्रकारे बाकीचे लाडूसुद्धा बांधून घेणार आहोत. तर मी काही लाडूंना मनुके लावलेले आहेत, तर काही लाडूंना काजू लावलेले आहेत. तर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे यूज करा. तर या पद्धतीने पहा दुसरासुद्धा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे. किती सुंदर असा रंग दिसत आहे, टेक्स्चरही छान आलेलं आहे. आता उरलेले लाडूसुद्धा आपण याच पद्धतीने बांधून घ्यायचे आहेत. एवढ्या साहित्यामध्ये साधारणपणे आपले 30 ते 32 लाडू झालेले आहेत आणि मी मीडियम साईजचेच लाडू बांधलेले आहेत. तर लाडू आपण करताना सुरुवातीलाच जे पाव वाटी दूध आपण घातलं होतं त्यामुळे लाडूला आपलं टेक्स्चर तर सुंदर येतंच, टेस्टही खूप सुंदर येते आणि आपले लाडू हे अजिबातसुद्धा टाळूला चिकटत नाहीत, एकसारखे असे रवाळ राहतात आणि ते कितीही दिवस आपण ठेवले तरी रेलत नाहीत, म्हणजेच बसत नाहीत, कारण तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं असतं. तर पहा आपले संपूर्ण लाडू हे अशाच प्रकारे वळून झालेले आहेत आणि मी आता हे संपूर्ण लाडू हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर हे लाडू अगदी महिना किंवा 2 महिनेसुद्धा छान टिकतात, त्यामुळे प्रवासाला जाताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लाडू बनवून घेऊ शकता. तर हे दिवाळीसाठी फराळासाठी मी लाडू बनवलेले आहेत. तर पहा टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे लाडूला. आता आपण एक लाडू मोडून पाहूया. तर अगदी पेढ्यासारखा आपला लाडू तयार झालेला आहे, तोंडात टाकताच पटकन विरघळून जातो. तर तुम्ही सुद्धा या प्रकारे बेसनाचे लाडू जरूर बनवून पहा. लाडूची कृती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.